नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK टू 4 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर जिल्हा परिषद भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. बरेच उमेदवार या ठिकाणी प्रश्न विचारत होते की पेसा क्षेत्रामधील निकाल कधी जाहीर होतात. त्या संदर्भात आपण व्हिडिओ देखील तयार केला होता आणि आता पेसा क्षेत्रातील काही निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. त्याचीच माहिती आपण इथे थोडक्यात पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, जास्त वेळ न गमावता हे जे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे त्यावर कालच निकाल आल्याबरोबर आपण PDF ज्या आहे अपलोड केल्या होत्या आणि सर्व जे काही निकाल जाहीर झाले त्यांची माहिती इथे तुम्हाला दिलेली होती ग्रुपमध्ये. तसं तुम्ही ज्या जिल्हा परिषदमध्ये अर्ज भरलेला असेल त्या जिल्हा परिषदच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन देखील डाउनलोड करू शकता. तर पहा, इथे फक्त मी तुम्हाला कोणकोणते निकाल जाहीर झाले त्याचीच माहिती देतो. आपण अंदर जाण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये, कारण की निकाल जो आहे तो तुम्हाला स्वतः पाहावा लागणार आहे PDF डाउनलोड करून. तर पहा, आरोग्यसेवक 50% झेडपी रत्नागिरीचा निकाल जाहीर झालेला आहे. आरोग्यसेवक 40% झेडपी रत्नागिरी. नंतर पहा, आरोग्यसेवक 40% झेडपी रायगड जिल्हा परिषदेमधील आरोग्यसेवक 40% या पदाचा निकाल देखील लागलेला आहे. पुणे सुपरवायझरचा निकाल देखील लागलेला आहे, म्हणजेच पर्यवेक्षिकेचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे. अहमदनगर सुपरवायझरचा निकाल लागलेला आहे. अहमदनगर म्हणजे काय, जिल्हा परिषदेचं आपण नाव घेतोय आणि त्यानंतर कोणत्या पदाचा निकाल लागला त्याची माहिती सांगत आहे. तर पहा, सुपरवायझरचं जे पद आहे अहमदनगर जिल्हा परिषदेमधील त्याचा निकाल जाहीर झाला. पुणे जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेविकेचा निकाल या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे हे आरोग्य सेविकेचा निकाल जो आहे तो लागलेला आहे पुणे जिल्हा परिषदेमध्ये आणि खाली सूचना देखील दिली होती की आता पेसामधील निकाल जे आहे ते येण्यास सुरुवात झालेली आपल्याला दिसते. नंतर पहा, जळगाव अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा निकाल जाहीर झालेला आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेविकेचा निकाल जाहीर झालेला आहे. आणि पहा मित्रांनो, कालपर्यंत जे काही निकाल आपल्यापर्यंत आले त्याची माहिती मी तुम्हाला दिली. यानंतर आणखी जे काही निकाल प्रसिद्ध होतील त्याची माहिती या ग्रुपवर टाकण्यात येणार आहे आणि तुम्ही देखील ऑफिशियल झेडपीच्या वेबसाईटवर जाऊन तुमचा रिझल्ट चेक करू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.